त्याचप्रमाणे कोकणातून मुंबईत परत येतानाही टोलमुक्ती देणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय। कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमुक्ती दिल्यानंतर परत येताना काय असा सवाल विचारला जात होता, त्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे। नांदेडमध्ये दुष्काळ दौऱ्यादरम्यान त्यांनी ही माहिती दिली। मुंबई गोवा रस्त्याची परिस्थिती म्हणजे दुरुस्ती सुरू आहे, तिकडे युद्धपातळीवर काम चालू आहे, तरीसुद्धा वाहतूक कोंडी होऊ शकते हे लक्षात घेऊन ही वाहनं जी मुंबई पुणे एक्सप्रेसवेने जातील त्यांना टोलमधून सूट असावी अशा प्रकारची मागणी गृहराज्यमंत्री केसरकर आणि तिकडच्या आमदारांनी केली आणि मग मी ते अंमलात आणलेले, त्यांना सूट दिलेली आहे आणि येताना देखील त्यांना निश्चितपणे सूट देऊ आम्ही। गणेशोत्सव हा पर्यावरणभिमुख असावा याकरता बदलापूरमध्ये राहणाऱ्या रवींद्र कुंभार यांनी केवळ शाडूच्या मातीच्या मूर्तीच बनवण्याचा पण केला। कुंभार यांचा बदलापूरमध्ये गणेश मूर्तीचा कारखाना आहे, पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान लक्षात घेऊन गेली 7-8 वर्ष कुंभार हे फक्त शाडूच्या मातीच्या मूर्तींचं विकत घेत आहेत आणि लोकांमध्ये पर्यावरणाविषयी अजूनही जनजागृती नसल्यामुळे शाडूच्या मूर्तींची फारशी विक्री होत नाही। त्यामुळे प्रत्येक वर्षी कुंभार यांना मोठं आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागतंय, पण तरीही कुंभार यांनी शेतातील माती, शाडूची माती आणि पालापाचोळ्याचं मिश्रण करून ज्या मूर्ती तयार केल्या त्या मूर्तींची विक्री करणं सध्या चालू आहे। गणेश चतुर्थीला 2 दिवस शिल्लक असताना कोकणात मात्र गणेशाचं मोठ्या थाटामाटात आगमन झालंय। रत्नागिरीतल्या देवरुखमध्ये पंत जोशींच्या घरी भाद्रपद प्रतिपदेलाच गणपती बसलाय। गेल्या 350 वर्षांपासून हा अश्वारूढ गणपती 2 दिवस आधीच रिद्धी सिद्धी आणि भालदार चोपदारांच्या लवाजम्यासह पंत जोशींच्या घरी मुक्कामाला येतोय। इसवी सन 1700 मध्ये जोशी कुटुंबियांच्या पूर्वजांना झालेल्या दृष्टांतानंतर एक सिद्धिविनायकाची मूर्ती चांदीच्या पेटीत जमिनीत पुरलेली आढळली। तेव्हापासून दरवर्षी हा गणपती भाद्रपद प्रतिपदेला आणला जातो। स्वतःला गणपतीचे भक्त म्हणवणाऱ्यांच्या मुजोरीनं नगरमध्ये कळस गाठलाय। गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून एका टोळक्यानं दुकानदार दाम्पत्याला जबर मारहाण केली आहे। विशेष म्हणजे मारहाणीनंतर दाम्पत्य ज्या रुग्णालयात उपचारासाठी गेलं तिथेही त्यांना मारहाण करण्यात आली। मारहाणीची सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। या मारहाणीमुळे रुग्णालयात भीतीचं वातावरण पसरलं होतं। भर दिवसा रुग्णालयात घडलेल्या या घटनेनं रुग्णालयाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। विशेष म्हणजे एवढं सगळं घडत असताना कुठेही पोलिसांचा मागमूस नव्हता। त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्या गल्ली गुंडांना कडक शिक्षेची गरज आहे। दोन तीन त्याचे भाऊ लोक होते, दोन त्यांनी 3 जण त्याचे सहकारी त्यांनी डोक्यात माझे दांडे टाकले। डोक्यात पठारे विजूराजे पठारे त्याचा भाऊ त्यांनी मला मारहाण केली। वर्गणी दिलं तर मी सगळं दुकान तुझं बंद करून टाकेन, सगळं तोडफोड करून टाकेन। माझं टीव्हीचं दुकान आहे। शिक्षक दिन 2 दिवसांवर आला असताना वसईत एका शिक्षिकेनं 10 वर्षाच्या मुलाला चक्क गरम चाकून चटका दिलाय। या शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तिला पोलिसांनी अटक केली आहे। विरारमधील गोपचरपाडा परिसरातल्या खाजगी शाळेत श्वेता सिंग या शिक्षिका आहेत। या शिक्षिकेनं आपल्या घरी शिकवणी घेत असताना 10 वर्षाच्या संतोष सिंग या मुलाच्या उजव्या हातावर गरम चाकूचे चटके दिले। फक्त आपला ऐकत नाही, मस्ती करतो या क्षुल्लक कारणावरून या शिक्षिकेनं हे कृत्य केलंय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून शिक्षिकेला अटक केली। चक्कू गरम करके कहाँ से? किचन में से गैस पे गरम। तो टीचर और बच्चों को भी मारती है क्या? और भी जन को झटका दिया था। और भी जन को झटका दिया था? और 4 जन को। 4 जन को दिया था झटका ऐसी तरह से। वो बच्चे किधर है? लोग घर पे। अच्छा, उनका नाम बता सकता है? क्या नाम है उनका? राधा, बाबू, कृष्णा और मोइनुद्दीन। मित्रानं मित्राच्या प्रेयसीची
निर्घृण हत्या केल्याची घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे। ऐश्वर्या अग्रवाल असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे, तर दीपक वाघारी असं आरोपीचं नाव आहे। दीपकचा मित्र सोहेलचं ऐश्वर्यावर प्रेम होतं। या प्रेम प्रकरणाची आरोपी दीपकलाही माहिती होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून सोहेल आणि ऐश्वर्यामध्ये बेबनाव झाला होता। याचा फायदा घेत दीपकनं ऐश्वर्याची सूज जुळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐश्वर्यानं नकार देताच दीपकनं तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। दीपकनं रागाच्या भरात ऐश्वर्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली। प्राथमिक माहिती आहे की त्या मुलीचे प्रेमसंबंध होते एका मुलाशी। तिथं ते भेटण्यासाठी येत होते त्या घरामध्ये, आणि आज ती युवा कॉलेजला असताना त्या ठिकाणी ती आली होती, आणि त्या ठिकाणी आतमध्ये त्यांची झटापट झाली आणि त्या ठिकाणी तिला कुऱ्हाडीचे घाव घालून मारण्यात आले। आरोपी किती कसं वाटतं तुम्हाला, किती आहे आरोपी? आता सध्या तपास चालू आहे, त्यानंतर लवकरच गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करत आहोत। तळेगावातल्या इंद्रायणी महाविद्यालयात भर दिवसा 12वीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे। 17 वर्षीय चेतन पिंजणकर या महाविद्यालयाच्या गेटवर 2 तरुणांनी धारदार शस्त्रानं त्याच्यावर हल्ला केला। यात गंभीर जखमी झालेल्या चेतनचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय। मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून मारेकरी फरार आहेत। मूळचा इंदोरीचा असलेला चेतन 12वीच्या परीक्षेसाठी इंद्रायणी महाविद्यालयात आला होता। 2 दिवसांपूर्वी त्याचा काही तरुणांशी वाद झाला होता। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोर तरुणांचा शोध घेतला जातोय। अंधेरी MIDCतल्या धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये डबल सुसाईडचं प्रकरण समोर आलंय। लिव्हिनमध्ये राहणाऱ्या स्वाती गोहिल आणि विवेक गुप्ता या दोघांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे। शेजाऱ्यांना वास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी फ्लॅट उघडून मृतदेह ताब्यात घेतले। 3 ते 4 दिवसांआधी त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या दोघांचं लिव्हिनमध्ये राहणं त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं। लग्नास परवानगी मिळत नसल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे। 10-10:30 वाजता माहिती मिळाली पडोशनकडून की तिथं वास वगैरे येतोय। त्याप्रमाणे आमचे ड्युटी ऑफिसर घाटगे यांनी आम्ही जाऊन शहानिशा केली, तर वास येत होता म्हणून दरवाजा आम्ही उघडून आतमध्ये बघितला असता 2 डेड बॉड्या आम्हाला मिळून आल्या। तर केलेल्या चौकशीमध्ये प्रेम प्रकरणात त्यांचा प्रेमभंग झाल्यामुळं त्यांनी आत्महत्या केली असावी असं दिसून येतं। मी गेले, म्हटलं पाहूया नेमकं काय आहे, आणि आपल्या बाजूच्या विंगमध्ये घडलेलं आहे। आणि गेले तेव्हा पंचनामा सुरू होता, आणि तेव्हा बॉडी जी होती जेंट्सची, ती लेडीजची, त्याच्यात प्लास्टिक त्याने हे केलं होतं, पण जेंट्सची होती ना पूर्ण अगदी कुजलेल्या अवस्थेत, आणि पूर्ण बॉडी किड्यांनी आच्छादलेली, म्हणजे पांढरे अगदी किडे वळवळत होते त्याच्यावर, आणि एक सलाईन छोटी बॉटलवर लटकत होती, म्हणजे प्रॉपर स्टँड वगैरे नव्हता। त्यामुळे नेमकं काय झालं काय माहीत नाही। ठाणे कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांना निलंबित करण्यात आलंय। ठाणे जेलमधील एका महिला सहकार्यानं हिरालाल जाधव यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता। इतकंच नाही तर 2012 मध्ये काही सहकारी महिलांनी हिरालाल जाधव यांच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या। त्यावेळी चौकशीनंतर जाधव यांना क्लीन चिट मिळाली होती, मात्र मोबाईल फोनच्या क्लिप्स आणि इतर पुराव्यांसह संबंधित महिलेनं तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाधव यांना तात्काळ निलंबित केलं। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडेला ATSनं येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलंय। कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी ATSनं तावडेला ताब्यात घेतलंय। वैद्यकीय तपासणीसाठी त्याला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात आणलं गेलं होतं। दाभोलकर हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेला CBIनं 10 जूनला नवी मुंबईतून अटक केली होती। CBI कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती। तावडेच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। गेल्या आठवडाभर सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे आज नागपूरच्या विनोबा भावे नगर भागात लोक चांगली संतापली। काल रात्री या भागात चोरट्यांनी एका दुकानाची लूट केली। गेल्या आठवड्याभरात या भागात चोरीची ही 5वी घटना आहे। त्यामुळे संतापलेल्या लोकांनी यशोधरनगरमधल्या पोलीस स्थानकाच्या समोर निदर्शनं केली। काही लोकांनी पोलीस ठाण्यासमोर टायर जाळून आपला निषेध व्यक्त केला। चोरीच्या घटना थांबवण्यात पोलीस कमी पडत असल्याचं म्हणत नागरिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या निशाण्यावर असलेल्या ओला उबेर कंपन्यांचं सरकारनं कौतुक केलंय। ओला उबेरकडून प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा मिळते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार नसल्याचं सरकारनं हायकोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय।
ॲप बेस्ड टॅक्सी सेवेकडून मिळणाऱ्या स्वस्त सेवेमुळे प्रवाशांनी काळी पिवळी रिक्षा आणि टॅक्सीकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे तत्सम टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी ओला उबेर विरोधात संपही पुकारला होता। तसंच हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे। त्या याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यान सरकारनं ओला उबेर कंपन्यांसंदर्भात सकारात्मक मत नोंदवलं आहे। रिलायन्सच्या मोफत सेवेमुळे दूरसंचार क्षेत्राचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारनं याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार आणि महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी केली आहे। एवढंच नाही तर मार्केटिंगसाठी रिलायन्स पंतप्रधानांचे फोटो वापरत असेल तर कोण कोणाच्या मुठ्ठीमध्ये आहे हे सुद्धा यावरून कळतंय असा टोलाही त्यांनी हाणला। यापुढे जेट एअरवेजच्या विमानाने जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला तुमचा फोन एरोप्लेन मोडवर टाकण्याची गरज नाहीये, कारण जेट कंपनीने दिलेल्या वायरलेस टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, टॅबवर चित्रपट, संगीत किंवा तुमची आवडती टीव्ही सिरियल देखील पाहू शकणार आहात। यासाठी जेट एअरवेजच्या विमानात ब्रॉडबँड सेवेसारखी एक सुविधा देण्यात आली आहे। सध्या जेटच्या 6 विमानांमध्ये ही सेवा असून आगामी काळात देशांतर्गत सेवा देणाऱ्या 75 विमानांमध्ये ही सेवा देण्यात येणार आहे।